साखर कारखाना सुरू करण्यासाठी आदिवासी टायगर सेनेचा यलगार। सावरटजवळ राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको। तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील बंद पडलेला आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आदिवासी टायगर सेना, कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सावरट गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे 1 तास विस्कळीत झाली। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना तातडीने सुरू करण्याची मागणी केली। कारखाना सुरू होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। कारखान्यावर धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी असल्याने तो सील करण्यात आल्याने त्यांनी स्पष्ट केले। तसेच पुढील 6 ते 8 दिवसात बँकेचे अधिकारी, द्वारकाधीश, साखर कारखाना व्यवस्थापन आणि संबंधित पक्षांची समन्वय बैठक घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन त्यांनी दिले। त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले। डोकारे येथील साखर कारखाना अनेक वर्षापासून बंद असल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी आणि स्थानिक नागरिक आर्थिक संघटनांचा सामना करत आहेत। कारखाना पुन्हा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना ऊस गाळपाची सुविधा, कामगारांना रोजगार आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनाला आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय गावित, तालुका अध्यक्ष किरण वडवी, संघटनेचे पदाधिकारी, कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान सडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस पथकाने घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली। जोहार, जय आदिवासी टायगर सेना ATS माध्यमातून व नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे शेतकरी बांधव आहेत, कर्मचारी बांधव आहेत, जे डोकारे कारखान्याशी निगडीत आहेत, त्यांच्या माध्यमातून आज आम्ही 26/6/2024 रोजी धुळे सुरत महामार्ग हे रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि रास्ता रोको आंदोलन हे यशस्वीरित्या पार पडलं आहे, सक्सेसही झालेलं आहे। त्या ठिकाणी आंदोलनस्थळी PI साहेब व नवापूर तालुक्याचे तालुका अधिकारी म्हणजे जे आपले तहसीलदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक लेखी आश्वासन देण्यात आलेले आहे। 6 ते 7 दिवसाच्या आत संबंधित जे कारखान्याशी निगडीत जे बँक आहे किंवा मग द्वारकाधीश आहे तर यांच्या माध्यमातून ती मीटिंग घडवून आणणार आहेत व पुढील ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार।